सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपी वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी लय करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आजचा विषय आहे मन आणि हृदयाचं द्वंद्व. बाकीचे सगळे द्वंद्व आपण म्हणतो, वाईटावर चांगल्याचा विजय किंवा चांगलं वाईट, हे सगळं आपण जे जगामध्ये बघतो, त्याहीपेक्षा आत्मकल्याणासाठी खरं द्वंद्व तर आपलं मन बुद्धी आणि हृदय यांचं आहे. हृदयामध्ये चैतन्य वास करतं. जे काही श्वासोश्वासाद्वारे चैतन्य आपल्यामध्ये आहे हे जाणवतं, ते खरं चैतन्य आहे. आणि बुद्धी आणि हृदय ह्यांचं जे नेहमी वाद चालतो, तो वाद खरा महत्त्वाचा विषय आहे. ज्या ठिकाणी बुद्धी ही माईक असल्यामुळे तिला जे वाटतं, तिला ते दिसतं, तेच तिला खरं वाटतं आणि नुसतं तिला वाटत नाही, तर ती हृदयाला पटवायचा प्रयत्न करते. अर्थातच हृदयाला ते पटत नाही. हृदय सतत संकेत देत असतं, पण या संकेताकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे वाद काय निर्माण होतो. खरा म्हणजे आनंद मिळाला तरी तो टिकत नाही. बुद्धीद्वारे जो मिळालेला आनंद आहे तो टिकत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मिळतंय, बुद्धीने सांगितलं तू हे केलं ना तर तुला याच्यात समाधान मिळणार आहे आणि हेच खरं कर्तव्य आहे, किंवा मला हे असं वाटतंय तेच खरं आहे, हे ती सारखी सांगत असते. कारण ती ह्या जगातलं जितकं दिसतं तितकं बघत असते. हृदय याच्या अगदी वेगळं असतं. त्यासाठी मागे जसं उदाहरण दिलं की बुद्धिभ्रम झाला म्हणजेच ब्रेनडेड मनुष्य झाला तरी तो 2 महिने 8 दिवस किंवा पुढे 5-6 वर्षसुद्धा जगू शकतो. पण हृदय जर बंद पडलं, काळजाचा जर ठोका चुकला, तर आपल्याला डॉक्टर मृत घोषित करतात. मग इतकं महत्त्व हृदयाला आहे, बुद्धीला नाही. हे आपण सिद्ध केलं आहे. हे डॉक्टरांकडे आपण ह्या गोष्टींकडे बघितलं तर हे सिद्ध झालं आहे. पण तरीसुद्धा गोष्टी पटत नाहीत, कारण बुद्धी माईक असल्यामुळे, मन त्या बुद्धीद्वारे चालत असल्यामुळे त्याच गोष्टींचा विचार करतं आणि असत्य गोष्टी ती सांगत असते. हे आता शेवटी सिद्ध होत आहे. तिला सत्य काय, एकच आहे सत्य. ज्या ठिकाणी हार आणि जीत असं काही नाही, या सगळ्या गोष्टी जेव्हा बुद्धीला पटतच नाहीत, त्यामुळे त्या हृदयाने दिलेल्या संकेताकडे मनुष्य दुर्लक्ष करतो आणि खरे संकेत हृदय देत असतं आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा खरा प्रयत्न आहे. म्हणजे खरं द्वंद्व कोणतं असेल आत्मकल्याणासाठी, तर आपलं मन नियंत्रणामध्ये आणणं किंवा मनाला आणि बुद्धीला सत्य काय आहे ते पटवून देणं, त्यासाठी खरी साधना आवश्यक आहे. आणि त्याशिवाय हृदयस्थ परमात्मा शांत होऊ शकत नाही किंवा त्याला एक प्रकारचं समाधान मिळत नाही. आतमध्ये समाधान, आंतरिक समाधान मिळणे ज्याला म्हणतात, ते म्हणजे बुद्धी समर्पित झाल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. आता हे का घडतं, असं का घडतं? जर सगळ्यांना हे समजतंय, सगळे लोक यावरती चर्चा सतत करत असतात, संत सज्जन ह्यासाठी सांगत असतात की मनाला समर्पित करा, भाव महत्त्वाचा आहे, भाव तेथेच देव, असे सगळेजण सतत सांगत आले आहे, तरी का पटत नाही? तर याचं कारण थोडं मागे पुराणांमध्ये आपण गेलो तर कळू शकतं. मग या ठिकाणी बघा, अगदी सुरुवातीला सृष्टीरचनेच्या उद्देशाने महाविष्णूंनी शांत पहुडलेले असताना ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाची निर्मिती केल्यानंतर त्याला सांगितलं
की तुला सृष्टीरचना करायची आहे. आणि सृष्टीरचना करायची आहे असं सांगितल्यावरती त्यांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले त्यांना. तप वगैरे केलेलं आहे, 14 वर्ष त्यांनी तप केलं आहे ब्रह्मदेवांनी. आणि त्यानंतर त्यांनी खरं महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे महाविष्णूंना. तो खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे चतुश्लोकी भागवत सांगितल्यानंतर, आधी विचारल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला आहे की माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय. असं जेव्हा विचारलं तेव्हा महाविष्णूंना आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सृष्टीची रचना करायची आहे, त्यासाठी तुझी निर्मिती झालेली आहे. तेव्हा त्यांनी मग आपल्या योगमायेने 14 पुत्र निर्माण केले. त्यांचे ते मानसपुत्र आहेत 14, योगमायेने निर्माण केले आहेत आणि मनाने निर्माण केले आहेत. त्यांचासुद्धा तो सत्यसंकल्प आहे. मग त्यातलं पहिल्या मनापासून मरीचीची निर्मिती झाली, नेत्रापासून अत्री ऋषी, मुखापासून अंगिरस, कानांपासून पुलस्त्य, नाभीपासून पुलह, हातापासून कृतू आणि त्वचेपासून भृगू. असे हे जे 7 ऋषी निर्माण केले आहेत त्यांचे ते मानसपुत्र आहेत. त्यांचं एकच वैशिष्ट्य होतं या 7 ऋषींचं, की त्यांचं म्हणजे फक्त वैराग्य हे त्यांचं जीवन होतं. दुसरा कोणताही हेतू त्यांच्या जीवनाचा नव्हता. त्यांना फक्त ज्ञान संपादन करायचं होतं आणि वैराग्यशील जीवन जगायचं होतं. म्हणजे निर्मिती झाली, पण त्या निर्मितीतून फक्त स्वकेंद्रित ते राहिले आणि त्यांचं ज्ञान संपादन केलं आणि वैराग्यपूर्ण जीवन ते जगत होते. मग 8वा जो प्राणांपासून जी उत्पत्ती झाली आहे ना, ती वसिष्ठांची झाली आहे. ते सुद्धा मानसपुत्रच आहेत. आणि त्यांची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा त्यांना एक विशिष्ट हेतू दिला आहे किंवा विशिष्ट उद्देश त्यांच्या जीवनात आहे. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. गृहस्थाश्रम स्वीकारून अरुंधतीशी लग्न केलं आहे. म्हणजे ही जे सप्तऋषी आपल्याला दिसतात त्याच्यातले सगळे ते 7 ऋषी आणि वसिष्ठांच्या सोबत अरुंधती दिसते. म्हणजे गृहस्थाश्रमाची सुरुवातच वसिष्ठ आणि अरुंधती यांच्या विवाहापासून आहे. मग हे जे विशिष्ट उद्देश त्यांना दिला आहे तो म्हणजे प्राणांपासून निर्मिती झालेले ब्रह्मदेवाचे ते मानसपुत्र. त्यानंतर 9वा जो पुत्र आहे तो अंगुष्ठापासून दक्ष, 10वा जो आहे तो छायेपासून गंधर्व, 11वा मांडीपासून नारद, 12वा इच्छेपासून सनक, सनंदन आणि सनातन, 13वा शरीरापासून स्वयंभू मनु. म्हणजे बघा या 13वं जे आहे शरीरापासून ज्यांची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून ज्यांची उत्पत्ती झाली ते स्वयंभू मनु आणि शतरूपा. म्हणजे या ठिकाणी खरंच माणसांचा संसार सुरू झाला आहे. म्हणजे आता जो प्राणांपासून वसिष्ठांची जी उत्पत्ती झाली त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आहे ते मानसपुत्र आहेत. आणि त्यांचा जो विवाह झाला त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारची वाढ केलेली नाही. जी शरीरापासून स्वयंभू आणि मनु शतरूपा यांची जी निर्मिती झाली त्यांना बाकी आता प्रजानिर्मितीचं कार्य दिलं आहे. आणि 14व ध्यानापासून ज्यांची निर्मिती झाली ते आहे चित्रगुप्त. म्हणजे अशा प्रकारचे हे 14 मानसपुत्र ब्रह्मदेवांचे किती ज्ञानी. आता गृहस्थाश्रम करणारे वसिष्ठसुद्धा अर्थातच 80% वैराग्य आणि 20% गृहस्थाश्रम चालवत होते. गृहस्थाश्रमाची फक्त सुरुवात करायची, त्यामुळे त्यांनी हा वसिष्ठ अरुंधती विवाह आहे. त्यानंतर पुन्हा 13वे जे आहे शरीरापासून ज्यांची निर्मिती झाली ते स्वयंभू मनु, त्यापासून मनुष्यांची उत्पत्ती झाली. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकं. असं म्हणतात की या वसिष्ठांनी गृहस्थाश्रमाची सुरुवात केली. आता दुःखाचा नाश करून जीवाला विश्रांती देणारं तत्त्वज्ञान कल्पाच्या आरंभी जगतपित्या ब्रह्मदेवाला आणि त्यापासून वसिष्ठाला प्राप्त झालं. आता वसिष्ठापासून का सांगतोय, कारण वसिष्ठापासून गृहस्थाश्रम. आधीचे जे ऋषी आहेत मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृतू आणि भृगू हे सगळे गृहस्थाश्रमाशी संबंधित नव्हते. फक्त त्यांनी वैराग्यपूर्ण आयुष्य घालवलं आहे. पण आता बाकी खरं तत्त्वज्ञान जे आहे ते वसिष्ठांना दिलं आहे. हेच खरं ज्ञान आहे. जे खरं जे ज्ञान आहे ते वसिष्ठांना ब्रह्मदेवाने दिलं आहे. महाविष्णूंच्या दिव्य हृदय कमलामध्ये म्हणजे त्यांच्या हृदयात स्थान असलेले ब्रह्मदेवाचं ते जन्मस्थान आहे. त्यात मध्यभागी बसलेले भोवती मनापासून जशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना उत्पन्न होतात, विस्तारल्या जातात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून सर्व उत्पत्ती झाली. पण ही सगळी उत्पत्ती जेव्हा झाली, पण उत्पत्ती झाली तरीसुद्धा ती उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना साधं जीवन असं मिळालं नाही. त्रास आहे, आधिव्याधी आहे, चिंता आहे, ह्याचं सगळं
म्हणजे त्यांना या जीवनामध्ये त्रास जाणवायला लागला. जीवन मिळालंय खरं, पण पण सतत त्यांना चिंता कोणत्या ना कोणत्या प्रकारची असायची. म्हणून त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की तप, धर्म, दान, सत्य आणि तीर्थ हे सगळे 5 प्रकार त्यांना सांगितले, की ज्या कारणाने तुम्हाला मिळालेले दुःख किंवा तुम्हाला जो काही त्रास होतो आहे तो तपाद्वारे, धर्माद्वारे, दान करून, सत्य वागून आणि तीर्थ करून कमी होईल. म्हणजे ह्या सगळे उपाय त्यांनी सांगितले. पण एवढे सगळे उपाय केल्यानंतर सुद्धा त्यांना थोड्याफार प्रमाणात सुख मिळत होतं. तप करून, धर्म करून, दान करून, सत्य आणि तीर्थ हे सगळं सांगितलं आहे त्यांनी. जी त्यांची उत्पत्ती कशी सांगे, जंबूद्वीपस्थ कोणोस्मिन वर्षे भारत नामनी ससर्ज जनसंगौर्ध आदिव्याधी परिलुप्तम. म्हणजे त्यांच्यामध्ये आधी व्याधी सगळे त्यांना लागले त्या लोकांना. त्यामुळे हे सगळे उपाय करून सुद्धा त्यांना निर्वाण म्हणजे खरं समाधान किंवा आत्मकल्याण त्यांचं होईना. मग त्यामुळे मन निर्विकल्प जे सुख आहे, जे खरं सुख आहे ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान त्यांना होईना. म्हणून त्यांना आणखी वेगळा उपाय सांगावा लागणार आहे हे त्यांना पटलं. मनसा परिसंकल्प्य माम उत्पादितवान इमम. स्वतःच्या मनाच्या संकल्पातून मला उत्पन्न केलं. असं वसिष्ठ सांगतायत की जे मला जे उत्पन्न केलं आहे ते कशासाठी उत्पन्न केलं आहे, की हे तुम्ही सांगितलेले उपाय मी त्यांना सांगितले. ते सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना नव्हतं, पूर्ण समाधान मिळत नसल्यामुळे मग मी पुन्हा पित्यापुढे जाऊन उभा राहिलो, म्हणजे आपल्या ब्रह्मदेवांच्या समोर, आणि वाकून प्रणाम केला त्यांना. त्यांनी मला जवळ घेतलं आणि उत्तर दिशेच्या कमलदलावर बसवलं आणि नंतर अत्यंत मधुर आवाजात त्यांनी मला सांगितलं. म्हणजे असं स्वतः वसिष्ठ सांगतायत ब्रह्मदेवाबद्दल की त्यांच्या मनाला शंका वाटली की इतकं सगळं जीवन मिळालं आहे, लोकांची उत्पत्ती झाली आहे, पण त्यांना आधी व्याधी यापासून ते त्रस्त आहेत. बरं, तसंही थोडंफार म्हणावं सुख मिळालं असं वाटतं, पण ते टिकत नाही आहे. म्हणजे जशी सध्याची आपली अवस्था होते आहे तशी अवस्था सुरुवातीच्या प्रजातींची सुद्धा झाली. तेव्हा मग त्यांनी म्हटलं, बाळा तुला चंद्रामध्ये जसा कलंक दिसतो ना, तुला जसा चंद्रामध्ये कलंक दिसतो ना, तसा तुझ्या सुद्धा चित्तामध्ये किंचित काळ असा कलंक निर्माण होईल, असं ब्रह्मदेवांनी सांगितलं वसिष्ठांना. म्हणजे वसिष्ठांची इच्छा होती, तळमळ होती कल्याणाची, की सगळ्यांचं कल्याण व्हावं, ह्यांना सुख मिळत नाही आहे. मग तेव्हा त्यांनी जेव्हा ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, जसं चंद्रामध्ये कलंक असतो तसा, जसं चंद्राला गालबोट लागलं असं आपण म्हणतो, तसं तुझ्या ज्ञानाला ना किंचित काळ असं गालबोट लागेल आणि तुला काही काळ अज्ञान होईल, तुझ्या ज्ञानाचा विसर पडेल आणि तू अज्ञानी बनशील. मग असं त्यांनी शापच जणू काही दिला. त्यांनी ते दिल्याबरोबर म्हणे, माझ्या आनंदमय स्वरूपाचा मला विसर पडला, असं वसिष्ठ म्हणतायत. मग या ठिकाणी आपण आपला विचार जर केला तर ज्या म्हणतात ना की ज्ञानाचा विसर पडणे, मूळ स्वरूप आहेच आपलं, ज्ञान आहे आपल्याजवळ, अंतरस्थ परमात्मा आहे, चैतन्य स्वरूपामध्ये हृदयामध्ये विराजमान परमात्मा आहे, पण ते आपण विसरतो कारण मायेच्या अधीन जातो किंवा अज्ञान आपल्याला खरं वाटतं. जे खरं नाही ते दाखवतं, त्यामुळे आपल्याही मनावरती त्या गोष्टीचा परिणाम होतो. मग मला आनंदमय स्वरूपाचा विसर पडला असं वसिष्ठ म्हणतात. आणि माझं मन भ्रमिष्ट झालं. मग का मला शाप दिला, मला का बरं शाप दिला, हा प्रश्न त्यांनी विचारला. मग तेव्हा त्यांना ब्रह्मदेव उत्तर देत आहेत जे अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की अज्ञान असल्याशिवाय ज्ञानाला अर्थ नाही. जसं दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत नाही, उन्हाच्या शिवाय सावलीची जशी किंमत नसते, त्यामुळे नुसतंच ज्ञान कामाचं नाही. जसं आपण पहिले 7 ऋषी बघितले, वैराग्याने परिपूर्ण आहेत, पण त्यांना पुढे काहीच करता येत नाही. कारण जे काही करायचं असेल, आत्मकल्याण जर करायचं असेल या गृहस्थाश्रमी लोकांना किंवा प्रजेला, तर हे अज्ञान थोडंसं असलंच पाहिजे. नुसतं सगळ्यांना जर ज्ञानी बनवलं तर आपल्याला फायदा नाही, कारण त्यांना त्याची किंमतच कळणार नाही. त्यामुळे काही काळ का असेना त्यांना अज्ञान त्यांच्याजवळ राहील. पण खरं म्हणजे काय आहे की ज्ञानवान एव सुखवान. पण खरी गोष्ट जर सांगायची असेल तर ज्ञानवान एव सुखवान ही गोष्ट मी माझ्याजवळ ठेवली आहे. कसं की ज्ञान असल्याशिवाय सुखी होणार नाही. ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवानच फक्त बलवान असू शकतो. ज्ञानवान एव जीवती, आणि ज्ञानवान जो असतो तोच फक्त जिवंत राहू शकतो.
आणि तस्मात ज्ञानमयो भव. आणि या व्यतिरिक्त कोणीही जिवंत राहू शकत नाही, म्हणजे अमर होऊ शकत नाही. ज्ञानाच्या शिवाय अमरत्व प्राप्त होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठी अज्ञान असणं आवश्यक आहे. मला का त्रास होतो, मला का आनंद मिळत नाही, हा प्रश्न जेव्हा विचारू किंवा हा प्रश्न जेव्हा मनाला पडेल तेव्हाच आपण खऱ्या आनंदाच्या शोधात लागू. आणि खरं जो आनंद आहे तो फक्त ज्ञानवानालाच सुखवान बनवतो, ज्ञानवानालाच बलवान बनवतो, ज्ञानवानच फक्त अमर होऊ शकतो. हे बाकी विधिलिखित सत्य आहे. त्यामुळे काही काळ त्यांच्या मनावरती अज्ञानाचा पगडा बसला. विरोध हा भास असतो, सत्य मात्र एक आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येत आहे की विरोध जो घडतो म्हणजे आपल्या बुद्धीला जे पटत नाही, आपल्या बुद्धीच्या विरुद्ध जे घडतं तो भास आहे. आपल्या बुद्धीला पटत नाही त्या गोष्टी ज्या घडतात, जे आपल्याला सहन होत नाही, तो भास आहे. आणि हार जित भास केवळ आनंद हेच सत्य आहे. आपण हारलो असं वाटतं तेही खरं नाही, आपण जिंकलो असं वाटतं तेही खरं नाही. हा असा सगळ्यात मोठा भ्रम आपला दूर होण्यासाठी खरं ज्ञानाचीच आवश्यकता आहे. म्हणून वृत्तीचं ओढ ज्याची, जो जगाचा नियंता. त्यामुळे जगाचा जो नियंता आहे त्याला आपल्या वृत्तीची ओढ फक्त जगाच्या नियंत्याकडे असावी. कारण ज्यांनी हे सृष्टीची उत्पत्ती केली तोच आपला खरा पिता आहे. निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. तेव्हा बाकी भय, रोग आणि चिंता आपल्या दूर होऊ शकतात असं ब्रह्मदेवानी वसिष्ठांना सांगितलं. वसिष्ठांना जो काही काळ भ्रम झाला होता तसाच प्रत्येक मानवाला काही वेळ भ्रम असतो. पण एकदा का सद्गुरु कृपा झाली किंवा ज्ञानाच्या मागे जर त्याची ओढ असेल तर मग बाकी त्याला संपूर्ण ज्ञान होऊ शकतं. आणि संपूर्ण ज्ञान म्हणजे जगातलं ज्ञान नाही तर आत्मज्ञान किंवा आत्मकल्याण आहे. म्हणजे त्याचे आतच ईश्वर आहे रममाण जीव हा झाला. जेव्हा त्याला कळतं की ईश्वर आतमध्ये आहे, म्हणजे जसं अगदी सुरुवातीला सांगितलं, हृदयाचं आणि बुद्धीचं जेव्हा द्वंद्व चालतं तेव्हा आपलं हृदय खरं आहे आणि ते चैतन्य खरं आहे. असं जेव्हा आतमध्ये जीव रममाण झाला, मी करता करता आतच तल्लीन झाला, मग तो मी माझी बुद्धी जे सांगतं ते, ह्या सगळ्या गोष्टीचा भ्रम दूर होतो आणि तो आतच तल्लीन राहू शकतो. उभय साधले हे जे नाही व्याकुळ आस, जीवन नाही विरोधाभास. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जीवन हे विरोधाभास नाही, एकमेव आणि अंतिम सत्य म्हणजे फक्त भगवंत आहे. जसा मी होतो आहे आणि राहणार आहे हे जसं भगवंतांचं वचन आहे ते त्याला पटतं. आणि मुख्य म्हणजे आपण त्याचाच अंश आहोत, जो त्याचा अंश आपल्या हृदयामध्ये चैतन्य रूपामध्ये तो स्वतः वास करतो. फक्त ही गोष्ट आपल्याला पटत नाही, अज्ञानामुळे ह्या गोष्टीचा आपण विचार करत नाही, एवढाच फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे. हे द्वंद्व त्या ठिकाणी संपतं. जसा अर्जुन म्हणतो ना, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त जाहलो तुझिया गुणे. अर्जुन 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 म्हणून मी गुंतलो होतो, पण जसा मी तुझा सखा आहे किंवा तू माझा आहे असं जेव्हा म्हटलं तेव्हा मी मुक्त झालो. म्हणजे हा अज्ञान नष्ट होण्यासाठी ज्ञानाचा अनुग्रह जर केला तर तेच खरं मार्गदर्शन ठरेल. आणि हे मार्गदर्शन करण्याचं काम वसिष्ठांना दिलंय, ज्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलाय. वसिष्ठ आणि अरुंधती या जोडीने हे मार्गदर्शन करायचं ठरवलं. पण काही काळ त्यांना सुद्धा आपल्या स्वतःचा विसर पडला. जेव्हा त्यांना तो विसर पडला तेव्हा त्यांना अज्ञानातल्या खऱ्या समस्या काय आहे ते समजू शकलं. म्हणून भगवंतांनी स्पष्ट सांगितलं की तुला सुद्धा काही काळ हा कलंक सहन करावा लागेल. अज्ञानामध्ये तू काही काळ रमशील आणि त्यानंतर खऱ्या सुखाच्या ओढीने तू ते सुखाचा शोध घेशील. अर्थात तुला सगळं ज्ञान आहे. 80% आपण जसं म्हणतो जास्तीत जास्त वैराग्य. आणि गृहस्थाश्रम कशासाठी केला, त्यांचं विशिष्ट उद्देश होतं. आणि त्या उद्देशापेक्षाही त्यांचं उद्देश हे होतं की इतरांना कल्याणाचा मार्ग द्यायचा. त्वत्वं ज्ञानुमतो यत्मान श्रीमान एवही धीमतां, प्रामाणिक प्रबुद्धात्मा प्रष्टव्य प्रणयान्वितम. शहाण्या माणसाने तत्वज्ञान करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा असं वसिष्ठ सांगतात. जसं योग वसिष्ठामध्ये राम समोर बसतात, खरं म्हणजे रामांना सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा आपल्यासारख्यांच्या शंका दूर करण्यासाठी राम वसिष्ठांच्या समोर आपला विषाद मांडतात. त्यावेळी ते सांगतात की शहाण्या माणसाने तत्वज्ञान करून जाणण्याचा प्रयत्न करावा आणि सत्य काय आहे त्याचा शोध घेतला तर सत्य म्हणजे आपणच आहोत. आपल्यामध्ये असलेला अंश
हाच त्या परमात्म्याचा अंश आहे हे जेव्हा समजतं, म्हणजे मग सत्वगुणाची वृद्धी होते आणि देवत्वासारखेच गुण आपण वापरायला पाहिजे, वागायला पाहिजे हे समजतं. अध्यात्मग्रंथाचे मर्म जाणणाऱ्या तत्त्वज्ञानी पुरुषापुढे नम्र व्हायचं, त्याला ज्ञानसंबंधाने प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांचं उत्तर घ्यायचं. तरच वसिष्ठ ऋषींनी सांगितलेलं ज्ञान आपल्याला कळू शकेल. हा आपला इतिहास आहे. ज्या ठिकाणी वसिष्ठांना थोडासा अज्ञान झालं, तसं अज्ञान प्रत्येक मनुष्याला होतं. आता त्या ठिकाणी ती जी कथा सांगितली आहे, आकाशज ब्राह्मणाची कथा. आकाशाच्या ब्राह्मणाची कथेतून जर एखादी गोष्ट सांगितली ना, तर ती आपल्याला पटकन पटते. आता हा आकाशज नावाचा ब्राह्मण, त्यानंतर त्या ठिकाणी मनुष्यांची जी उत्पत्ती होते, त्या ठिकाणी आकाशज नावाच्या ब्राह्मणाची निर्मिती झाली आहे. पण तो ब्राह्मण किती तरल होता. ब्राह्मण जन्माला आला, फक्त देहरूपाने आला दिसतोय, पण अगदी तरल असं त्याचं शरीर. आणि त्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पूर्वजन्मीच्या वासना, इच्छा, पुढे काय करावं याची चिंता काहीच नाही. कोणत्याही प्रकारची वासना नसताना जन्माला आलेला हा आकाशज ब्राह्मण आहे. म्हणजे आपली जी उत्पत्ती झाली त्याचं जर आपण तुलना करायची ठरवलं, प्रत्येक मनुष्याची किंवा प्राण्याची जेव्हा उत्पत्ती होते, मनुष्याची उत्पत्ती होत असताना पाप पुण्याचं बरोबरी झाली की आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणूनच आपण म्हणतो की कधी सुख असतं आणि दुःख असतं, हे मागच्या जन्मीचं ठेवलेलं गणित आपण भोगत असतो. मग ह्याप्रमाणे आपला जन्म होतो. पण ह्या आकाशज ब्राह्मण जो अगदी सुरुवातीचा काळातला आहे, त्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा कोणतीच भावना नव्हती. तो जन्माला आला, जसा होता तसाच राहिला. त्याला कोणतंच कर्तव्य नव्हतं, कोणतंही कर्तव्य करत नव्हतं. आत्मानंदामध्ये लीन राहायचा. त्याला काय पुढे करायचं ह्याची पण चिंता नाही, आपलं काय मागे होतं ह्याची पण चिंता नाही. फक्त तो शांतपणे, म्हणजे त्यांच्या मनात प्रश्नसुद्धा नव्हते. जसे वसिष्ठांच्या मनात किंवा ब्रह्मदेवाच्या मनात प्रश्न पडले, तसे प्रश्नच नव्हते. कारण कोऱ्या पाटीने तो जन्माला आला. म्हणजे अशी निर्मिती झाली की ज्याची फक्त देह दिसतोय, पण प्रत्यक्षात त्याच्या मनामध्ये काहीही आशंका, विचारच नाही आहेत. फक्त ध्यान करायचं आहे भगवंताचं, किंवा त्याचं वैराग्य आणि त्याचे ज्ञान, आणि स्वतःमध्ये आत्मलीन असा तो आकाशज ब्राह्मण आहे. इदम आकाशजख्यानम शृणुश्रवणभूषणम उत्पत्त्याख्यम प्रकरणम येन राघव बुद्धसे. याचं प्रकरण सांगण्याची गरज हे आहे की अशा प्रकारचा जर तो असेल तर त्याचं जीवन कसं राहील. आणि मागच्या वासनांमुळे आपला हा जो जड देह निर्माण झाला, त्याच्या देहाला, आकाशाच्या देहाला अतिवाहिक म्हणतात. म्हणजे पूर्वी काहीच कर्म नाही आहे त्याचं, बिना कर्माचा तो जन्माला आलेला आहे. त्यामुळे आहे तो बसला आहे, फक्त तो कोणतंच कर्तव्य करत नाही. अशा प्रकारची एक आपण कल्पना करू शकतो कशा प्रकारचा तो ब्राह्मण असेल. मग तो 100 वर्ष झाले, 150 वर्ष झाली, 200 वर्ष झाली, तो तसाच्या तसा. शेवटी यम आला आणि यम म्हणतोय कोणताही व्यक्ती अमर नाही आहे. जो काही जन्माला आला आहे त्याला एक दिवस मरण आहे. त्यामुळे तो त्याला मारायला येतो. जेव्हा मारायला येतो विविध प्रकारचे उपाय करतो, पण तो ब्राह्मण मरेना. कारण मरण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे आपला जसा आत्मा सतत अमर असतो असं जे म्हणतो, नैनम छिंदंती शस्त्राणी, ते गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी फक्त आत्मा आहे. त्याचा कोणत्याही प्रकारच्या बुद्धीचा भ्रमच नाही आहे, बुद्धीच नाही आहे त्या ठिकाणी. तो बुद्धीचा वापरच करत नाही. मग अशा व्यक्तीला मारणं कसं शक्य आहे? तर त्यामुळे तो अमर आहे. मग ह्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सगळ्या गोष्टी स्थिर केल्या, कोणतीही वासना मनात नसली, तर तो आत्मकेंद्रित मनुष्य भगवत स्वरूपच असतो. हे त्या आकाशाच्या ब्राह्मणावरून आपल्याला, नस्य देहो न कर्माणी न कर्तृत्वम न वासना एष शुद्ध चिदाकाश विज्ञान घनाततः. हे जे चिदाकाशामध्ये जगतोय ना तो, ते आकाश किंवा तो जिथे बसलाय ते, आणि तो स्वतः वेगळं नाहीच. अशा प्रकारचा जो आकाशाचे ब्राह्मण आहे त्याला मारणं यमालाही कठीण होतं. कठीण होतं म्हणजे शक्यच नाही. शेवटी तो महाविष्णूंना विचारायला गेला की हा जो ब्राह्मण आहे याला आपण जीवनदान तर दिलंय, तो जन्माला तर आलाय, पण मरायचं नाव घेत नाही, ह्याचं कारण काय? त्यावरती महाविष्णू उत्तर देतात की त्याचं कर्मच नाही, त्याच्या मनात विचारच नाही, निर्विकार निर्विकल्प अवस्थेत तो बसलेला आहे. त्याला मारायचं कशासाठी?
तो कुणालाही त्रास देत नाही, कुणाच्या अध्यात नाही, तो आत्मानंदामध्ये लीन आहे. अशा प्रकारचा जो ब्राह्मण आहे तो करत काहीच नाही, तो अमर आहे. मग अमरत्व कुणाला प्रदान होतं? जो असा त्याचा देह अतिवाहिक होता, फक्त जन्माला आला कारण की मला इच्छा होती जन्माला यावं. सृष्टीची जशी रचना केली तसे अशा प्रकारचे सुद्धा जीव प्राणी जन्माला घालायचे आणि यातून शिकायचं आहे की कोणत्याही प्रकारची वासना नसेल तर त्याला यम मारू शकत नाही. म्हणजे सरळ सरळ तो अमर होतो. आणि त्याच्यानंतर आपला जो देह आहे तो पापपुण्याच्या वासनेमुळे निर्माण झालेला हा आधिभौतिक देह आहे. त्याचा आधिभौतिक देह नाही, त्याचा अतिवाहिक असा प्रकारचा देह असल्यामुळे त्याला मारता येत नाही. आपला हा जो आधिभौतिक देह आहे त्या देहाला बाकी या सगळ्या मर्यादा आहे. पण ह्याच्यात एक सुसंधी अशी मिळाली आहे की आधिभौतिक देह जरी असला, पंचमहाभूतांपासून बनलेला जरी देह असला, तरी जो आत्मा आहे आपला तो त्याच्या आत्म्यासारखाच आपला सुद्धा आत्मा असल्यामुळे त्या आत्म्यावर जर मन केंद्रित केलं तर आपण त्याच्यासारखी अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणजे मरण येणार नाही असा अर्थ या ठिकाणी अजिबातच नाही. मरण कशाला येईल? देहाला येईल. कारण देह हा आधिभौतिक आहे. कोणत्या तरी वासनेने त्याची निर्मिती झाली आहे. मग किती योनींमधून प्रवास केला आहे आपल्या देहाने. मग अशा विविध योनींमधून किंवा पापपुण्याचा संचय एक झाल्यानंतर आपल्या देहाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आधिभौतिक देहाला पापपुण्य आहे. पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण जर आत्म्यावर केंद्रित लक्ष केलं तर आधिभौतिक देह असला काय किंवा नसला काय आपल्याला कोणत्याही प्रकारचा फरक त्या ठिकाणी पडणार नाही. जशी आकाशज ब्राह्मणाची स्थिती आहे, त्याला देह नव्हता. त्याला देह नसल्यामुळे त्याला फक्त आत्म्याला कसं मारणार? आणि तो निर्विकल्प चिदाकाशामध्ये राहत असल्यासारखा तो जीव आहे, त्याला मारू शकत नाही. तशा प्रकारची अवस्था आपल्या आत्म्याची आहे, असते, हे समजण्यासाठी हे ज्ञान आहे. ही जी पहिली कथा त्यांनी सांगितली आहे वसिष्ठांनी, हे सांगण्यासाठी की आपल्या देहाला मृत्यू येईल. जर तो आत्मज्ञानी व्यक्ती असेल तर तो त्याचा देह जाणार आहे. कारण देह नश्वर आहे. का नश्वर आहे? कारण की तो आधिभौतिक देह आपला असल्यामुळे तो जाईल. तो गेला तरी काहीही कोणताही फरक पडणार नाही. कारण त्या व्यक्तीचं लक्ष आपल्या चैतन्यामध्ये केंद्रित झालं आहे. म्हणजे जसं आकाशज ब्राह्मण, म्हणजे आकाशज ब्राह्मण तरल, त्याला देह नाही पण आपलं आणि त्याच्यामध्ये आत्मा. मग तसाच आपला आत्मा पण आपल्या आजूबाजूला देहाचं कवच. मग देहाच्या कवचाकडे दुर्लक्ष करून, म्हणजे देहाकडे लक्ष द्यायला कोण लावतंय आपल्याला? बुद्धी. मग त्या बुद्धीला असं वळवायचं आहे जसा तो थोडाफार काळासाठी लागलेला कलंक आहे असं समजायचं आहे आणि बुद्धीला समजवायचं आहे की जर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत, आपला देह खरा नाही आणि सगळं आतलं चैतन्य खरं आहे, त्या बुद्धीला आतमध्ये वळवायचं आहे. म्हणजे हा कलंक थोडासा जो काय लागलेला आहे वसिष्ठांनी सांगितला, त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा गुण आपल्या मनामध्ये येतो तो म्हणजे आपण स्वतःला क्षमा करतो. कारण अज्ञान असणे हे काही गैर नाही. कारण आपल्याला मायेमध्ये जेव्हा भगवंत पाठवतोय त्यावेळी अर्थातच आधिभौतिक देहाचे सगळे गुण आपल्या अंगी असणारच आहे. पण ते समजण्यासाठी, बुद्धीला नियंत्रित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. की जसं वसिष्ठांना काही काळ भ्रम झाला, पण ते ज्ञानी असल्यामुळे त्या भ्रमातून बाजूला झाले आणि त्यांनी जगाच्या कल्याणाकरता हे सगळा सत्याचा उपदेश केला. तसा या आकाशज ब्राह्मणाच्या कथेवरून आपल्याला समजतं की देहाला मारू शकतो, त्याचा जो आत्मा आहे त्याला मारू शकत नाही. तो हजारो वर्ष जगला तरीही त्याला यम काही करू शकत नाही. कारण नैनम छिंदन्ति शस्त्राणी, या सगळ्या आत्म्याला कोणीही जाळू शकत नाही, कोणी कापू शकत नाही. तसा हा आपल्याजवळ सुद्धा तोच अंश भगवंतानी दिला आहे. हे एवढं महत्त्वाचं ज्ञान बुद्धीला सांगायचं आहे पटवून. म्हणजे हे द्वंद्वावर जी मी सुरुवात केली की द्वंद्व आहे बुद्धीचं आणि हृदयाचं. मग हृदयामध्ये जो अंश टाकला आहे, जे चैतन्य आहे, तो चैतन्य म्हणजे परमेश्वराचा अंश. आणि खरा विचार केला तर आपण भगवंतासारखं आवडतं करायला करू शकत नाही, ही आपली मर्यादा असते. पण आपल्याला भगवंतासारखं, भगवंताचे सगळे गुण प्रत्येक जीवाला आवडतात, म्हणजे ते चैतन्य हृदयामध्ये आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे अतिवाहिक देह त्याचा जर सोडला आणि आधिभौतिक देह आपला जर सोडला तर आत्मा
हा जो प्रकार आहे तो एकच आहे सगळीकडे, जो होता आहे आणि राहणार आहे. मग आपला हा जो जीव आहे तो जीव शरीर नसून आतलं चैतन्य आहे आणि ते चैतन्य आणि भगवंत वेगळा नाही. हे खरं ज्ञान आहे असं वसिष्ठ सांगतायत. मग असा जेव्हा आपल्याला शोध लागतो की आपण आत्ता जो विचार करतोय तो विचार इथे कुठेतरी आपल्याला गालबोट लागल्याने, कलंक किंवा शापवाणी मिळाल्यामुळे काही काळ आपल्याला अज्ञानात आपण असतो. पण जर सत्संगती, सद्गुरु कृपा आणि भगवंताची ओढ जर लागली तर आपला हृदयाचा विजय होतो बुद्धीवर आणि बुद्धी समर्पित होते हृदयाला आणि मग आतमध्ये हृदयामध्ये शांती मिळते. ती शांती खरी असते, तो समाधान असतं आणि खरं द्वंद्व संपतं, खरं अज्ञान संपतं आणि सत्यप्रकाश हा की आपल्याला शोध लागतो की आपण आणि देव वेगळे नाही. हे सांगत असताना सद्गुरूंची कृपा त्यामध्ये म्हणजे आपल्याला सद्गुरूंची कृपा त्या विचारांपर्यंत नेऊ शकते आणि बुद्धीला हृदयामध्ये समर्पित करू शकते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.